सो हे व्हॉट्सअप गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरे असाल. सो गाईज, गुड मॉर्निंग. उठलो, आंघोळ पण झाले आणि चाललो डबल तिकडं घराच्या जागेवर, कारण की JCB आले. टाईम झाला बराच, मी आंघोळ करत होतो तेव्हाच आले. तर चाललो तिकडं. मग नंतर आपल्याला जायचं आहे टायगरला, कारण की आपले बाबांची पुण्यतिथी आज. जयंतच्या बाबांची माहिती आहे तुम्हाला, त्यांची पुण्यतिथी आज. मग आता जे इकडे जाऊ, पहिले JCB आहे तिथं, नंतर टायगरला जाऊ. मग कपडे घातले ना तसं जाऊ. चला आता ये इकडं, ये लवकर ये लवकर. गाईज, रात्री इथं मजलींचा बखला राहिला वाटतं. हा चालू आहे, आज व्हायला पाहिजे रे गाईज, कारण की 10 तारखेला आपलं भूमिपूजन आहे. अक्षय काहीतरी मला नाव प्रोनाऊन्स न करताय. 10 तारखेला चांगला मूर्ती आहे बोलतो, तेव्हा आपला भूमिपूजन ठेवायचं आहे. पण तू झालं की ठेवायचं कसं? तुला तुम्हाला आमंत्रण करतो या भूमिपूजनाला. 8 तारखेला ते 8 वाजता, हो 7-8 काहीतरी असेल. तर भूमिपूजनला या 10 तारखेला आपलं सकाळचे या, 100% 10 तारखेला या तुम्ही या. बिनधास्त तसं काम बघा. तो काय तिकडचं काम चालू आहे ना. आम्ही आता चाललो टायगरला, जसं तुम्हाला सांगितलेला. तर तिथून पण घाई निघायला लागेल, कारण की दुसरी एक जसे बोलवायचे वाटतं, कारण की थोडा काम घाईन करत आहे, म्हणून तिकडून पण घाईन जायला लागेल. आता लेट झाल्या वर्षी आम्ही घाईन जाऊन घाईन यायला लागेल असा कार्यक्रम आहे, कारण की दुसरी जसे बोलवायची आणि ट्रॅक्टर पण बोलावं लागतील माती साईडला टाकायला. हे काम चालू. चला जा, पप्पा सोबत येत आणि मी, आम्ही दोघा, आणि येताना मी 5 जण बरोबर सगळे ना आणतो आज. तर चला जाऊ टायगरला. सो काय तिथं जेवायचा कार्यक्रम चालू आहे. कुणाल येऊ गावकीचे लवकर आले, सगळा खपल्यावर, आणि तो गावकीच्या आधी बसले. मी 10ला आल्या पाहिजे, तो गावकीच्या आधी बसले. यो आतीस, तू का ना बसला? तू का ना बसला? काम करतो नंतर काम केला, लई केला पाहिजे. तिथं हे सगळी मंडळी आहे. राज कामाचा बरं 3 वाजता उठले सकाळी काम करायला. न कुणाल जरा जेवताना जे असा जेवायला नसली लाडू बिडू खात बरं वाटतं की असं पाहुण्याने वार जरा. कुणाल जरा वार ना, थोडा असं जरा मेहनत कर, काम कर. आयुष काय जरा काम आहे मग कर ना, काम कर ना थोडासा. आले ना जापत थोडी काम आहे मग कर. मी काम करतो. खूप आता उठले तर मम्मीने व्हायचं लॉक लेवलला. हा 27 आयुष किती ब्लॉक उतरला, एक ब्लॉकर, दुसरा ब्लॉकर, नुसता ब्लॉकर उतरले, नुसतं ब्लॉकर. हा ना, कामाना करी. बस जेवायला बस ना. चल रे, बोल बोल बोल. कवरची डापा टाकली.
बघू दाखव. सेम आहे मोबाईल. बघ मोबाईल बघा. मी एक आता करता कसा करतात रे कवर. हे कुणालचा भारी आहे बघ. गाईज तिथून निघलो रायगडशी, कारण की आपल्या घरी जायचं आहे. काम चालू आहे आपलं म्हणून थोडा गाडी निघलो. तर एक मेंबर घेतला अजून 2 बोलतात. बोललो 5 पण 2 आता उद्या येतील. आणि आम्ही इकडे थांबलो कशासाठी माहिती का, शिकंजी. इधर दिखाओ, इधर दिखाओ. 2 घ्याल सांग आपल्याला 2 त्याला 2. शिकंजी बाई, शिकंजी पीने के लिए आ जाओ. शिकंजी 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 शिकंजी. बर्फ डालना बर्फ. हाँ 4 बर्फ नाही ना. वाह वाह प्यायला शिकंजी. सो गाईज मग शाळा तिकडून आणि जरा घरी आराम करत होतो. तर काम किती आले माहिती आहे का, दाखवतो. यो तिथं होतं ढगर बघा, बाईक असली मोठी ढगर आहे. मोठी ढगर राश बसले का आता बसली. तर काही रास मोठी ढगर आहे, समजा असे समजणार ना. पण ही बघा आणि तर पूर्ण असं एवढं झालं. सकाळी इथपर्यंत आलता माहिती आहे, कुठपर्यंत आम्ही निघलो तेव्हा इतकेपर्यंत असं. त्याने यो खोदला आणि तो खोदला. तरी पण बाई अजून एक JCB येणार आहे आणि आता माती भरायला हायवा का काहीतरी येणार आहे. हायवा का डंपर, माती भरायला मग हायवा आपल्याला समजत नाही हायवा काय असतं नाही काय. तर डंपर येणार आहे माती भरायला. अजून एक JCB येणार आहे. आवरे माती भाई रास भाई डगरात ना बघा कुठं या ना, आवरे आणि डगरात ना कुठं डगरा फक्त तिथं तवरी तिकडे कडक माती निघली. बाकी सगळी नरम माती एवढी. तर बघू तर अजून JCB नाही आहे, डंपर येईल. ही JCB आणि हा डगर. आता मला समजलं किती मोठा डगर असेल. मी त्याला पाणी घेऊन ये. पाणी मला फोन करायचा ना, पाणी आणलं असता मी. JCB आलतं पण डगर काय आलं नाव नाही. उचल उचल उचल. एकदा दिवस नाही घरी. ही डगर पण मोठी आहे, ही डगर आणि पण मोठी आहे. ही मला वाटलं होतं डगर निघल. नाही खाली माझ्या खाली करणार मला पार. टाक माझ्या पायावर टाक मला. तो काही जरा काम होतं म्हणून गोष्टीला गेलो होता. आता इकडं एक JCB, एक डंपर, अजून एक JCB. 3 गाड्या आल्या आता. इथे इकडे पहिल्यासून होती तर डंपर आणि ती गाडी नंतर आली JCB. तर ही सगळी पूर्ण माती काढायची आहे. आजच्याच करून टाकू बाई, कारण की आपली 10 तारखेला अक्षय तृतीया आहे. आता कसा अक्षय तृतीया असा मुहूर्त चांगला आहे बोलतं, त्या म्हणून तेव्हाच भूमिपूजन करायचं आहे. बघू आता व्हायला पाहिजे आज. तो काय इकडं मानाकरून बसल्यावर JCBच्या पावऱ्यान का बसलं माहिती आहे का. आता ही JCBचं काम चालू आहे आणि आता लगे म्हणजे ही डंपर फिरायला जागा करतात.
आणि डंपर माती पेकाल तिकडं रास माती रास आवरा दमला ते पावरा नेऊन बसलं उचलला म्हणा नेऊन आता. तर बाई इथं ती जेसीबी आहे ती जागा तयार होती ही गाडी फिरायला. डंपर जागा झालेली आहे. आता बघू किती सर काम चालू माझा आणि लवकर लवकर होऊन टाका. बघू आता किती टाइम लागतो. कटायला फाय पप्पा तर आज कटायला उभा राहिला मग कटायला नुसता बघू का होतं काम आता. तो काय आता काम झाले सर्वांनी बघू शकतो पूर्ण अंधार झाले. फक्त जेसीबीच्या लाईटी म्हणून दिसता बरा दिसतं. अरे 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 डगर आहे डगर त्रास म्हणून डगर आय आय. सो गाईज दोन्ही जेसीबी आता चालू झाले. तुम्हाला काम दाखवतो एक मिनिट थांबा. मी पण घामाघूम झाल्या टॉर्च पाहिजे मी पिंकी पिंकी. तर ही जेसीबी आहे ती डायरेक्ट हायवामध्ये टाकतं भरून हम नाचला अंगावर ना कडशील लॅक बत्ती गुल समाधी. तर ही जेसीबी ती हायवामध्ये टाकतं डायरेक्ट. आणि ही जेसीबी आहे ना ही वाली तर ही जेसीबी बाहेर आतपासून माती काढतं आणि इथं ठेवतं समोर. आणि ही जेसीबी लगे उचलून टॅन टाकते हायवामध्ये. हायवा बोलता माहिती नाही पण हायवाच बोलता असं वाटतं म्हणा. जोरों शोरों से काम चल रहा है गाइस. फक्त थोडं खाली बघून चालायला लागतं कारण की इथं चिंबोळे निघतं तुम्हाला माहिती आहे. सावली तरी पण समाधी. पप्पा गेल्यानंतर घोटला काम आहे काहीतरी. एकटा इथं एकटा म्हणजे हे आहेत बाकी बघायला एकटा थोडं घामाघूम झालं काहीच. जमले बरं मी 10 रुपयाला वाटतं आज. मग कोण जर दारोडा बघा असेल तर एक क्वार्टर आणून द्या ना उद्याला. क्वार्टर नको 90 बद्दल. तर मग काम चालू आहे. यो पण 1-2 वाजेपर्यंत चालू आहे आज पण कारण की आज हा पूर्ण आहे ना हा पूर्ण भागाचा खाली म्हणजे अख्खा खड्डाच करायचा आहे तसं पूर्ण. जो कसं माहिती आहे का आता तुम्हाला दाखव इथून असा इथपर्यंत आहे असं कट होईल. अख्खी मधींची माती सगळी बाहेर जाईल. रास्त काम आहे. आणि हा काय बोलतो तो काय बोलतो माहिती ना तो काय बोलतात ना त्याला नाव तोंडाने पण काय बोला समजा ना. दुसरा एक पांघऱ्यावाला असतं बघा नाव तोंड नाही बोलता नाही आता. एक पांघऱ्यावाला असतं का असा मागचा पांघरा पावरा ना पांघरा. तर एक असं जाग्या असतो जागेवली फिरून सगळं टाकले असतात. त्या बी ती मशीन पण बघली हैदराबाद काहीतरी बोलतात हायड्राच वाटतं काहीतरी बोलता माहीत नाही म्हणा आता म्हणजे माहीत आहे नाव तोंडाने पण बोलायला म्हणा. तर ती पण बघली ती पण 3-4 ठिकाणी बघली भेटत नाही सगळे कामात चालू आहेत म्हणून 2 जेसीबी बोलवायला लागल्या. बाबा काहीच काम चालू आहे दमल्या. तो काय आता आपला काम चालू आला तर जी येईल ना गाडी तिला आपल्याला इथून न्यायचं म्हणजे आपल्या रिव्हर्स सांगायचं हिला. तर इथे टाकाला माती टाकाला डायरेक्ट निच्चो मग तिला रिव्हर्स सांगायचं आपल्याला. जाऊ दे थांबा 1 मिनिट जरा थांबू दे त्याला सांगायला लागत. गाडीचं सेट केलं आता इथं बघू शकता तुम्ही. बरं खाली पण थोडंसं वरतीच फरक मी बोलला अजून मागं घ्यायला जायला वरती. जास्त वाढलं होतं वरती करून दादा की मासे खाली बघतो खाली वरची वाढलं. ओ माय गॉड वरती अरे इथून उदलन झाली
बघा झाला खाली झाला मग दाखवतो मी. ही बघा ही थोडी रॉंग पडली मग ती आहे ना ती साईडची माझ्याजवळची मी जरा पुरं येते. आता मी जरा बोललो मागं तर ही बघा माती पूर्णपणे अशी खाली नाल्याच्या इथून स्लोपच झाला. आणि आपला रस्ता आहे मेन रस्त्यापासून बरेच लांब टाकले. बोल ये स्लोप बोल आज इथून गाड्या वेळ न्यायला. तर काहीच हाच काम करायला लागतं. दुसरं थोडं लक्ष द्यावं लागतं काय ना बाकी. आणि जरा खाली बघून जायला लागतं. मेन विषय हा आहे. काम चालू. सो गाईज अजून 1-2 डंपर देतात सोडून आलो तर काम चालू आहे. आणि पप्पा आता मगाशी आहे किती वाजतील 1 का 2? 1 नक्की 1 जास्ती वाजल. बाहेरला मग करते. तर गाईज आता वाजले किती 9 वाजले. आवर 3-4 तास चालला आता फक्त. व्हायला पाहिजे रे पटापट. उद्या बी डबल रास काम आहेत. बाई इथं काम करताना बघताय ना. आणि दोघांची नाटकं बघा काय झाले दोघांचा काय झाले दाखव तू नाचून दाखव. नाचा दोघं नाचा दोघं नाच. नाचा बाई इथं मला उभा राहून कंटाळा याने मजा येतं. बोल बाबू मला उभा राहून कंटाळा. पप्पा घरी गेला तर डबल दोघांना असता मजा आहे रे तुमची. सो गाईज आता एक इन्सिडेंट झाला असता काय माहिती आहे का. ही गाडी ना मोठी गाडी ही फिरवत म्हणजे ही आली इथपर्यंत म्हणजे मी इथं असं उभा माझी इथं उभी अशी तर त्याला लक्षात ना काय माहिती त्याने अशी डायरेक्ट समोर आणली म्हणजे तो फिरवी होता गाडी. मी जेव्हा त्याला तिकडं सोडला आणि ती गाडी खाली गेली. त्याने फिरवायला आवरे पुरं आणली. इथं मी बायटीचा पोरे आणि उमेशचा पोरे आम्ही तिघा बसले तेव्हा याच्यावर सेंटरिंगच्या याच्या तिघा बसल्या आम्ही. ते बाईने अशी व्यवहार आणली माझी अशी इथं आवऱ्याच गाडी थांबवली. मी याच्या गाडीवर बॅटरी मारली तेव्हा त्याला आवाज आला. ना तर पाय दिलं असतं कामाचा पाय दिलं सकाळी काय झालं असतं काय माहिती. बाकी काम चालू आहे काम नाही बंद हो का. आता घरी आलं जेवासाठी आणि जेवायला आपल्याकडे आहे मस्त चिकन पापलेट आणि काहीतरी आहे कांदा. तर 11 साडे 11 किती झाले जेवायला आल्या. जेवून डबल तिकडं जायचं आहे. जेवता बाई डबल तिकडं आता काय उलटांगेन मा टाट होल्ला गांडू तुम्ही बघ काय चल तिकडं. गाईज स्टार्टिंग वाटोला लावला माझा गारवानी. तो गाईज आता जस्ट जेवून आलो आणि बघला तर बेरिंगच तुटली बोलते आधी टायर खाली म्हणून तिला काही जास्त गेली. बेरिंग आहे नाही त्यात टायरच बाहेर फेकला. सो गाईज अजून इथं जाऊ
आता इथं किती वेळपर्यंत थांबायचं माहिती आहे का? मला बोला 12 वाजता बंद होईल ना, आता डायरेक्ट 2:15ला बंद होईल. आणि आता वाजल्या तर 1:15 झाल्या, म्हणजे अजून 2 तास एकटा इथं थांबन. आणि पप्पा मी सांगला झोपा तुम्ही, कारण की डबल उद्या बाहेर जायचं आहे. तसं आपण जागा असतो 2-3 पर्यंत, तिथं जागा नाही, इथं जागा आहे. पप्पा तरी झोपतील. तर आता मी इथं आहोत, कारण की 3:15चं काम माहिती आहे का? विषय असा झाला, ज्याची या दोन्ही गाड्या आहेत, तो मालक बोलतो तुम्ही बोलता गाडी किती सरपंच चालवा, पैसे तुमचं 8 तासच जात. 8 तासचं जेवढं पैसे त्यांना तेवढं ते किती तास बी झाला, 8 तासचे कमी, 8 तासच पैसे येतील. मग आपलं 3-4 तास फुकट जातात ना भाई, म्हणून राहू दे चालू. अहो मी जागा बघू फक्त जे गाडीच्या मागं मी ना कोण 20 फेरा उठल ना, कोण जाईल. 2 तास करायचं जास्ती ना. आणि आपला फोन आहे आपल्याला, मस्त चार्जिंग आहे. नेटफ्लिक्स वगैरे बघतो टाईमपास. आता काही ना काय तर टाईमपास करण्याशिवाय विषय पण ना आपल्याला दुसरा काय, टाईमपासच करायचं आहे. आणि मला अवतार मला घरी जाऊन खरं म्हणजे आंघोळ करायची होती. बरं 12 वाजता बंद होईल, घरी जातो ना आंघोळ करतो. कसला आंघोळ मारायला इथं 3 वाजता गेल्यावर कुठं आंघोळ, बघू हातपाय धुवू किंवा आंघोळ करू बाई. आता आंघोळ करू 3ला बी. तर काही ना जागरण आहे आज, जाऊ दे काय करता, करू जागरण. तर काही नेक्स्ट अपडेट तुम्हाला देतो लगेच, काय असेल ते. सध्या झालेत 1:15चा अपडेट हाच आहे का दोन्ही गाड्या 2:15ला बंद होणार, बस जास्ती काही नाही. आणि काय ना गाईज आता तुम्हाला लाईव्ह अपडेट देतो. आता झाल्या रात्रीचं 2:30 वाजल्या आणि इकडे एक गाडी खाली होतं आणि ही JCB आणि यो मी तुमचा लाडका. तर गाईज आता बघू शकतो मी 2 JCB असं फटवलं असं गाईज, पण तरी पण काय बोलू शकतो आपण, आपल्याला त्या कोपऱ्या करायचं बोलतो, त्या कोपऱ्या जसं काही लाईट दिसतं या कोपऱ्या करायचं आपल्याला. इथं पहिला कॉलम येईल आपला, म्हणजे कॉलम 4 इथं आहे, पण इथं आपल्या पाय चालू करायचं, इथून चालू करायचं आहे. मला खोलून द्या ती गाडी येतं. आवडी रात झाले तरी बी वही एनर्जी आहे गाईज. आता 2:30 वाजले, अजून एक डंपर जाईल लास्टची, मग ओलपुरा, मग झोपाला जाईल. लांगाव बघायची याने आणली असती, इथं बसले इथं, आणि त्याची गाडी इथं वरती, इथं मी, इथं उमेदाचा बोऱ्या, इथं बायटीचा बोऱ्या नाही, त्याने गाडी समोर इथं पायावर आणलेली, पाय बी सगळं फुटलं असतं. तर गाईज देतो पुढचा अपडेट तुम्हाला, लगेच पुढचा अपडेट देतो, 2 मिनटं दाबा. तो गाईज तुम्हाला अपडेट देतो. आता 3:10 झालेत आणि बघू शकतो एवढं झाले. आता काम बंद करायचा टाइम झाले गाईज, काम बंद करतो आता, बघू शकतो कालो. तर हा आता पूर्ण एवढा पॅक झाला आहे. बघू आता एक जे होता तो काय आहे का, इथून असा आवडा कटअप केला लगेच थोडा वेळ थांबा. आता यांना बंद होईल, लगेच तुम्हाला नेक्स्ट अपडेट देतो लगेच. अशा प्रकारे आपला काम थांबलेलं आहे. आता थांबला म्हणजे कंटिन्यू उद्याला गेले आणि बाकी तुम्हाला दिसणार ना, कारण की लाईट इथं गेलेली आहे आणि बॅटरी पण जी चार्जिंग कपलेट त्याची. तर एवढा असं झालेलं आहे. कडा पट्टा कवर राहिले म्हणजे का आता वीस लाईट इथून एवढं असंच राहिले, तर औरच पट्टा राहिले. तर आपली डंपर तर गेली, JCB बघू झाले बहुतेक झालं. तरी ही डगर रास मोठी तुका निघतो तुम्ही घरी जायला, यांना कारखान्यात पण निघतो चालू आहे. हां चालू आहे. तर काहीच आता पूर्णपणे
3 वाजून गेलेले आहेत आणि काम झालेलं आहे. मी पण चाललो काय ना. तर गाईज जैसे नंगी मोरले ही समोरची लंगरी झाली जैसे पाय मोरले. तर जातो घरी आंघोळ करतो ना मग काय झोपतो. आता दुसरा काय करू पण नाही शकत कारण की रात्र झाले आणि मला लागले भूक. आता तो काय करायचा पहिले जाऊन आंघोळ करायची मग नंतर जाऊन वाकरा करायची खायसाठी. काय ना भेटला मग खायला भेटेल मम्मीने काहीतरी आणली दुपाऱ्या. तर वाकरा खाऊन झाल्यावर चुपचाप आपलं झोपायचं. उठायचं लगेच 9ला उद्या जायचं डबल. बापरे. तर काहीच मी काय सांगतो करू आजचे ब्लॉग लाईक तर सेंड. कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.